श्री शिवाय नमस्तुभ्यम. हाय फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? नक्कीच आनंदात असाल. हे बघा, विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. मी पंढरपूरहून आणलेली आणि म्हणलं सगळ्यांसोबत शेअर करावी. आणि गेल्या वेळेस पण राहिलं, मी साड्यांचे व्हिडिओ टाकले होते आणि पंढरपूरला गेले तेव्हा पण टाकीन म्हणलं, दाखवीन म्हणलं, ते पण राहिलं. आणि आता मी व्हिडिओला बसले आणि नेमकं माझ्यासोबत कोणी नसल्यामुळं मला कळलं नाही, माझा चेहरा नाही आलेला व्हिडिओमध्ये. पण त्याबद्दल सॉरी, क्षमा मागते. आणि साड्यांचे व्हिडिओ म्हणून एक डेली वेअरच्या साड्या आहेत, या तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. कशा वाटतात तुम्हाला साड्या सांगा. ह्या कॉटनच्या आहेत, खूप छान आहेत. मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. आणि रुक्मिणी मातेची, विठ्ठुरायाची रुक्मिणी मातेची मूर्ती मी खाली ठेवलेली आहे तिथंच. आणि ह्या साड्या खूप छान आहेत बघा, रबर प्रिंट वगैरे आहे त्याच्यावरती. निळा कलर आहे त्या साडीचा आणि या साडीचं पिंक आहे आणि यामध्ये मल्टी कलर आहेत. मला पिंक कलर पण आवडतो खूप. बट तुम्हाला कशा वाटतात माझे व्हिडिओ सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. प्लीज सबस्क्राईब करा, कारण सपोर्ट केल्याशिवाय मी तुम्हाला माझे जे काही एक्सपिरियन्स आहेत, आयुष्यातले काही अनुभव असतात ते तुमच्यासोबत शेअर करीन. आणि समजा माझ्यापेक्षा कमी वयाच्या असतील मुलं असतील काही, त्यांना पण समजेल ना की पुढं आयुष्य जगताना माणसाला एकमेकांचे अनुभव शेअर केले तर थोडंसं सुलभ होतं. त्यामुळं चांगल्या लोकांचे व्हिडिओ बघण्यासाठी त्यांना लाईक, शेअर, सबस्क्राईब केलंच पाहिजे. हे बघा, ऑरेंज आणि येलो कलर आणि पिस्ता कलर, किती कॉम्बिनेशन छान आहे. डेली वेअरसाठी सुद्धा असे कलर कॉम्बिनेशन निवडणं खूप छान, खूप हे वाटतं ना, आपल्याला चॉईस असावी एक प्रकारची. आता हे राणी आहे, राणी पिंक कलर आहे हा थोडासा. आणि याला सिरोस्की डायमंड आहेत, स्टोन वर्क आहे, सॉरी. किती छान आहे बघा, किती मस्त वाटते. आणि त्याच्यावरती गोल्डनचे बुटे आहेत त्याच्या डिझाईनमध्ये. आणि ब्रासोची आहे ही साडी, किती छान वाटते बघा. डेली वेअरसाठी किती छान वाटतात सांगा बरं. ह्या तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ सांगा. आणि मला एकटी असल्यामुळे त्या दिवशी मी नाही करू शकले व्यवस्थित, पण तरी पण मी हा व्हिडिओ टाकत आहे. सगळेजण लाईक करा, सबस्क्राईब पण करा चॅनलला. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे कमेंटमध्ये सांगितलं तरच मला समजेल माझे आवडतात का नाही व्हिडिओ, तुम्ही तेही सांगा. ही पार्टीवेअर आहे, माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेली आहे. आणि पिस्ता कलर आहे आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे त्याला. आणि याला पण स्टोन वर्क आहे. खूप छान दिसते ही साडी, पण अगदीच आपण चोपून बसते. आणि याच्यावरची ब्लाऊज पण मी लगेचच शिवून घेतला, कारण मला आवडली म्हणून मी ब्लाऊज पण शिवून घेतला पटकन. आणि खूप छान वाटली मला ही साडी. तुम्हाला कशी वाटते सांगा. हे बघा, ह्याच्या बुट्टे आहेत ब्लाऊजवरती आणि काठाला सेम तसेच कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यांनी. थोडासा नेस्ता प्लेन दिलेला आहे पदर. आणि अशा साड्या माझ्या वेगवेगळ्या आहेत, पण एकटा असल्यानं व्हिडिओ करताना खूप हे होतं, डिफिकल्ट होतं. आणि हे बघा, ब्राऊन कलर आहे, ब्राऊन कॉफी आहे. आणि त्याच्यावरती जे 3Dचे ह्याच्यामध्ये पॅचेस दिलेले आहेत फुलांचे. याला पण स्टोन आहेत, थोडेसे आहेत स्टोन, पण डेली वेअरसाठी ठीक आहे, तेवढं चालतं. आणि खूप शिफॉन साडी असल्यामुळं चोपून बसते अंगाला आणि डेली वेअरला लाईट वेट आहे. आणि याला वर्क आहे, पार्टीवेअर पण म्हणू शकता आणि डेली वेअर पण म्हणू शकता, कारण डेलीला पण तुम्ही इकडं तिकडं हळदी कुंकाला कुठं जात असाल. आता श्रावण सुरू झालेला आहे, त्यामुळे तर आपण सारखं सण समारंभ असतात, हळदी कुंकू असतं, नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे, त्यावेळेला आपण सकाळपासून अंगावरती वेअर केली तरी खूप छान दिसते. आणि फंक्शनल पण आहे थोडीशी. आणि एखाद्याला काठापदराची नाही आवडत ना, त्यावेळेला असे काठही येतात आणि खूप छान दिसते. डेली वेअरसाठी पण ही छान वाटते. आणि ही बघा, माझ्या भावाने दिलेली आहे मला. एवढी नाही मला ही म्हणजे व्यवस्थित नाही वाटत अंगावरती नेसल्यानंतर, पण मी तशीच जपून ठेवली आहे, कारण त्या भावना माझ्या भावाच्या त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत म्हणून. कारण आपण भावना खूप महत्त्वाच्या धरतो. काही वस्तू आणली, गिफ्ट आणलं तर आपण त्याच्या मागच्या भावना खूप समजून घेतो. त्यानं पहिल्यांदा आणलेली, त्याला त्यामध्ये काही जास्त माहिती नव्हतं ना. प्रत्येकाला साडीचा अनुभव असतो, तसं जेंट्सला एवढं नसतं माहिती ना. हे बघा, ब्रासोची आहे ही, पिंक आहे, त्यामध्ये पॅचेस 3D वर्क आहे आणि सिरोस्की डायमंड आहे त्याला. काठाला खूप छान दिसते बरं का, वेअर केले ना खूप मस्त वाटते एकदम. आणि ही पण रेडिश पिंक आहे, थोडासा रेड कलर पण वाटतो आणि पिंक पण दिसतो, दोन्ही मिक्स असं वाटतं थोडंसं. आणि छान दिसते ही पण, खूप मस्त आहे. टसल्स आहेत खूप याला पदराला. आणि याची बुट्टी आहेत ना, इतक्या छान दिसत ना,
आपण वेअर केलं नाही खूप मस्त वाटते. कारण थोडंसं प्लेन वरच्या बाजूला दिलं आहे, स्कर्ट बॉर्डर दिलेली आहे, त्याला स्कर्टला बुट्टी दिलेली आहे. आणि हे बघा, ही पण खूप मस्त दिसते. माझ्या आईनं मला घेतली होती ही साडी, कारण काहीतरी कार्यक्रम होता तेव्हा माझ्या आईनं मला ही दिली होती. खूप छान दिसते. आणि हां, काठाला पण हेवी आहे थोडीशी, पार्टीवेअर म्हणू शकतो आपण याला. खूप छान दिसते बरं का. लाईट कलर असला तरी पण मळखपाव पण आहे थोडासा, त्यामुळे खूप छान वाटते. आणि एकदम अशी सिल्की आहे, एकदम असं एकदम सूत फॅन्सी आणि हे आहे, त्यामुळे खूप छान दिसते. बघा किती छान वाटते बघा साडी. त्याच्यावरच्या बुट्ट्या, कलर कॉम्बिनेशन किती छान आहे, खूप मस्त वाटते. आपण जेव्हा वेअर करतो ना, तेव्हा आपण वेअर कशी करतो त्यावर ही साडी जास्त फुलून दिसते. हे बघा किती छान आहे. ही पाटली पल्लू आहे बरं का, नेट आहे पल्लूला, पण आपण कसं कमरेपासून वरती पल्लू येतो ना, तेव्हा एवढं नाही वाटत, काही ट्रान्सपरंट नाही दिसत. आणि अशी निम्म्यापासून खूप छान आहे. पाटली पल्लू असल्यामुळं फक्त पल्लू असा नेटचा आहे, पण इतकी नेसल्यावरती छान दिसते ना. आपण जेव्हा वेअर करू तेव्हा खूप मस्त वाटते. आणि एम्ब्रॉयडरी बॉर्डर आहे याला, स्कर्टला एम्ब्रॉयडरी बॉर्डर दिलेली आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे, ब्लॅक आहे, त्यामध्ये थोडेसे येलोचे बुट्टे आहेत. किती छान वाटते बघा. आपण हळदीला वगैरे पण कुठं पण वेअर करू शकतो. आणि आपण इझिली इतर वेळेला पण अंगावरती वापरली की खूप छान दिसते. ही बघा ब्ल्यू कलर आहे, किती छान दिसतं बघा. रामा ब्ल्यू आहे हा, किती छान दिसतो. आणि ह्याचं कॉम्बिनेशन बघा, मोर आहे त्याच्या काठाला आणि छोट्या बुट्ट्या पण आहेत. अशीच मी घेतलेली आहे, मला आवडली तर. आणि किती छान आहे. आणि ह्याचा ब्लाऊज कॉम्बिनेशन आहे ना, पिंक कलरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे इतकं मस्त वाटतं ना वेअर केलं की. तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला केलं तर मी परत तुम्हाला काय व्हिडिओमध्ये आवडलं तेही मला समजेल ना. हे बघा, मी दाखवलं आहे पदर वेअर करून आणि खूप धिक झालेला आहे तिकडं. ही पण लाईट कलरची खूप छान आहे. ही स्वस्त आणि मस्त खूप छान आहे. आणि डेली वेअरला बायका काय करतात, खूप कमी किमतीच्या आणि छान दिसाव्या असं आपल्याला वाटतं ना, त्यामुळे ह्या अशा साड्या छान आहेत, स्वस्त आणि मस्त आहेत त्या. ही पण बघा स्वस्त आहे आणि मरून कलर मस्त वाटतो. डेली वेअरला मळ पण खपतो आणि लेडीजला जास्त मळ खपवूच कलर आवडतात. आणि माझ्याकडे तसे पण कलर खूप आहेत, पण मी त्यातले काही मोजके तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेले आहेत. हा पण थोडासा राणी पिंक आहे आणि ब्लॅक कलरचे काठ आहेत, नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ आहेत. आणि बघा बुट्टी खूप छान आहे आणि स्कर्ट बॉर्डरला पण तशीच काठ आणि बुट्ट्या दिलेल्या आहेत. खूप छान दिसते ही साडी आणि वेअर केल्यावर अगदी चोपून आणि सिल्क आहे, खूप छान वाटते. हे बघा असं किती छान दिसते बघा, काठ किती फुलून दिसतात. आणि जेव्हा आपण वेअर करतो तेव्हा आपण जास्त अजून छान वाटते ना, मन प्रसन्न राहतं आपल्या आवडीची साडी नेसलं की आपण. ही आता श्रावण मासामध्ये भोलेनाथासाठी लागतात ना पांढऱ्या कलरच्या, म्हणून ही पण मी वेअर करण्यासाठी वरती केलेली आहे, काढलेली आहे. सोमवारला लागतात आता, कारण छान वाटतात व्हाईट कलरच्या अशा. आणि मला अशा डिझाईन खूप आवडतात, ज्या अशा वेलासारख्या मेहंदीवरती डिझाईन असतात ना, त्या मला खूप आवडतात. आणि ही बघा, ही खूप स्पेशल साडी आहे. माझी आई अंगावरती वेअर करायची आणि तिची साडी मी इकडं आणलेली आहे. तिची ती डेली वेअरची साडी आहे ही. खूप भावना जोडलेल्या आहेत तिच्या माझ्या ह्या साडीमध्ये, त्यामुळे ही मी खास दाखवण्यासाठी घेतली व्हिडिओमध्ये. आणि हे बघा ब्लाऊजचा गठ्ठा त्याच्याबरोबरचा. खूप ब्लाऊज त्याच्यावरती आहेत, पण मी थोडेसे दाखवलेले आहेत तुम्हाला, कारण शॉर्ट बाह्या आहेत सगळ्या, काही फॅन्सी वगैरे नाही. डेली वेअरसाठी असं सिम्पल सोबर छान वाटतं. आणि ही बघा मूर्ती विठुरायाची, रुक्मिणी मातेची. आता हे ट्रिम करता येत नाही व्हिडिओ, म्हणून मी एवढा असाच दाखवत आहे. आणि थोड्याशा बांगड्याचा व्हिडिओ घेतला आहे, पण तोही व्यवस्थित कॅमेऱ्याच्या समोर नाही आला, त्यामुळे तुम्हाला मी दाखवलं तरी त्याचा काही उपयोग नसणार आहे. पण मी नंतर नक्की माझे काय काय असे कलेक्शन आहे ना, ह्याच्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी म्हणा, जे आपले गोल्ड ज्वेलरी आहे, त्याचे सगळे मी व्हिडिओ तुम्हाला नंतर अजून एक करून व्हिडिओ दाखवेन त्याचा. कारण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. हे बघा खाली घेतलं नाही, थोडंसं वरती घेतलं चुकून,
आणि सगळ्या साड्यांवरती अशा 4 बांगड्या घालायच्या किंवा सोन्याच्या पाटल्या घालायच्या आणि अशा पण आपण सिंपल पण वेअर करू शकतो. खूप छान दिसतात, मला आवडतात. आणि हे बघा मी सकाळची रांगोळीची पूजा केलेली आहे. उंबरेची रांगोळी करून पूजा केलेली आहे. रांगोळी काढून तुम्हाला आवडला का व्हिडिओ सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.